आष्टा शहरातल्या अनेक लोकांना या ठिकाणी अनेक वर्षापासून घरं नाही आहेत. घरं नसणारी लोक या ठिकाणी आज नगरपालिकेच्या समोर या ठिकाणी ठाण मांडून बसलेले आहेत आणि याचं नेतृत्व शिंदे गटाची जी शिवसेना आहे ते शिवसेनेच्या माध्यमातून वीर कोदळे या ठिकाणी करत आहेत. आजपासून तुमचं या ठिकाणी उपोषण आमरण उपोषण सुरू होतं आहे. नेमक्या काय मागण्या आहेत आपल्या? 2008 साली महाराष्ट्र शासनानं आपल्या नगरपालिकेला, आमच्या आष्टा नगरपालिकेला फक्त आणि फक्त पंतप्रधान आवास योजनेसाठी आणि घरकुलासाठी 6 एकराचा भूखंड दिला. अख्ख्या हिंदुस्थानात आमची आष्टा नगरपालिका एकमेव नगरपालिका आहे. एवढं मोठं 6 एकर 6 गुंठाचं क्षेत्रफळ कुठल्याही नगरपालिकेला, महापालिकेला, जिल्हा परिषदेला नाही. त्यानंतर सत्ताधारी कर्मचारी जे अलिबाबा 40 चोरांची टोळी होती त्यांनी 25 वर्षे सत्ता भोगली, मात्र तिथं घरकुलाची एकही वीट उभा केली नाही. त्यामुळे 2019 साली माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी ही जागा शर्तभंग झाली म्हणून काढून घेतली आणि त्या ठिकाणी गॅस प्रकल्पाला ती जागा दिली. त्यानंतरसुद्धा गेल्या 5-6 वर्षात तिथं एकही वीट उभा केली नाही. जोपर्यंत या बाबतीत प्रशासकीय ठराव होत नाही, DPR तयार होत नाही, तोपर्यंत आम्ही हे शिवसेनेचं उपोषण आंदोलन थांबवणार नाही. मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे. 80% समाजकारण, 20% राजकारण करण्याचे संस्कार आमच्यावरती केलेले आहेत. सत्ता कोणाची असू दे, आमची असू दे, अगर कोणाची असू दे, लढा म्हणून आम्हाला बाळासाहेबांची शिकवण आहे. छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे, लढा म्हणून शिकवलं आहे. सत्ता असली म्हणून काय आम्ही लढायचं, आम्हाला शस्त्र आमचं कोणी काढून घेतलेलं नाही. आम्ही जातीवंत कडवट आम्ही शिवसैनिक आहोत. जोपर्यंत माझ्या सामान्य शेतमजूर, गोरगरीब, बेघर लोकांना घरकुल मिळत नाही, तोपर्यंत ही पदं आम्हाला काय कामाचे आहेत? काय करायचे नगरसेवक पद घेऊन, काय करायचे तालुका प्रमुख घेऊन? काय असल्या पदांची आम्हाला काही गरज नाही. मला शिवसैनिक हेच माझं बुलेट प्रूफ जॅकेट आहे. एक कार्यकर्ता म्हणून मला लढायचं आहे. भगवा आम्ही खांद्यावर घेतलेला आहे आणि वरच्या एकनाथराव शिंदे साहेबांनीच ह्यात वैयक्तिक लक्ष घालून आम्हाला न्याय दिला पाहिजे. आमचे तारणहार अनाथांचे नाथ एकनाथराव शिंदेच आहेत. मला खात्री आहे 100% या गोरगरिबांचे आशीर्वाद त्यांना लागतील आणि हा लढा 100% आम्ही जिंकू असा मला आत्मविश्वास आहे. तर नक्कीच आपण बघितलं की शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या माध्यमातून सगळे पदाधिकारी आष्टातले शिवसेनेचे या ठिकाणी बसलेले आहेत. गेल्या अनेक वर्षापासून आष्टा शहरातल्या या ठिकाणी महिलासुद्धा तुम्ही या ठिकाणी बघू शकता की महिलासुद्धा बसलेल्या आहेत आणि गेले 4 वर्षापासून या महिलांनी अर्ज करून देखील नगरपालिकेने यांच्याकडे या ठिकाणी अक्षरशः दुर्लक्ष केलेलं आपल्याला बघायला मिळतं आहे. आपल्यासोबत काही लाभार्थी आहेत. आजी, घर तुमचं अजून मिळालेलं नाही, तुम्हाला भाड्याच्या कुलीत राहत आहे, काय सांगता? नाही मला मिळालं अजिबात नाही. ज्याला काय 4 घर आहे ती त्याला भाड्याने देऊन काय पैसा खायला लागले ती. असं कुठं असतंय का जगात? का 4 घर असून द्यायला लागले ती, पैसे खायला लागले ते. आम्हाला ज्याला काय नाही त्याला द्यायचं, ही मला कळतंय बघा. बाकच काय नाही त्याला द्यायचं आणि जी का कार्ड आले नाही ते त्याला पण द्यायचं. तुम्हाला घर नाही का? घर नाही का तुम्हाला? हे मान्य, मला ही घर मान्य आहे बघा. ही मला मान्य घर आहे. मला स्वतःच घर नाही, काय नाही. मी भावाच्या घरात राहतो. आता कुठं राहताय? आता कुठं राहताय? भावाच्या घरात राहतो या. कामाला पुढून खायला माग. नगरपालिकेला अर्ज केलाय का? अर्ज नाही, 4 वेळा का नाही दिलेला. मागच्या वेळेला मंजूर झालेलं का नाही. माझं कुणी बांधून घेतलं नाही, माझं कुणी मनाव घेतलं नाही, काय नाही. 5वा नंबर आला, रमाबाई घरकुल असा आला होता नंबर. पण मला कुणी बांधून दिलं नाही, काय नाही. मला जागाच नाही म्हणून कुठली जागा स्वतःची आहे पण दुसऱ्यांनी बळकवली माझी जागा म्हणून पत्करली आहे दुसऱ्याची. मग ती कुठं कोर्ट कचेरी करत बसू म्हणजे माझं स्वतः मी खरडा भाकरी खाऊन माझ्या घरात बसतो. तुम्हाला अजून घर नाही हे नगरपालिकावाले काय म्हणतात? ती काय म्हणते ती होतंय 15 ऑगस्टला झालं की दुसऱ्या दिवशी 15 ऑगस्टला झालं की ती 15 ऑगस्ट झालं. 7 वेळा देवाच्या पाया पडून आले. काय का माहिती मला मंजूर ह्या वेळेला झालंच पाहिजे बघा. माझा 3रा नंबर मागच्या वेळेला होता. मला काय पण असतो दे, मला ह्या वेळेला मंजूर व्हायला पाहिजे. मला घरकुल बांधून द्या पाहिजे. आता मंजूर होईल का तुमचं? मंजूर होईल का? होणार. नाही झालं तर? नाही झालं तर कसं होत नाही बघतो की आता. हाय ती साहेब आहे ती. आता साहेबामुळे तर होईल माझं घरकुल मंजूर. आजी, काय सांगाल? घर तुम्हाला मिळालेलं नाही, किती वर्षापासून अर्ज केलेला आहे? आता 30 वर्ष झालं अर्ज करून. हो. अजून काय मिळालेलं नाही? ते नाही देते सारखं. पुन्हा द्यायचंय, पुन्हा द्यायचंय. का देणार त्यांनी? काहीच नाही. आम्ही लोकांच्या घरात राहिलोय. काय करायचं सांगा? किती वर्षापासून लोकांच्या घरात आहे? 30 वर्ष झालं. 30 वर्षापासून वर्ष झालं. वय हे का देत नाहीत घर तुम्हाला? कोणाला ठाव तसंच. आता मागणी येईल तर अर्ज करून सगळे लेटर बिटर सगळं मागून घेतलंय आम्ही. तुम्ही त्या घराच्या ह्याच्यामध्ये बसताय का? यादीमध्ये बसतोय की. मग का दिलं नाही? काय माहिती का तशी करायला लागली ती. मग आता किती दिवस बसाय सांगा बरं तुम्ही?
या ठिकाणी महिलांच्या या ठिकाणी प्रतिक्रिया आपण बघू शकतोय. काय काय नेमकी आपली नेमकी काय प्रशासन तुमच्या आंदोलनाची मागणी आहे? आमची मागणी आहे, आजवर ते सगळे भूमिहीन आहेत, शेतमजुरी आहेत, निराधार आहेत, त्यांना घरकुल मिळालंच पाहिजे. ते खूप कष्ट करून खात असते, त्यांना घरकुल मिळत नाही. आणि काही जणांना घरं आहेत, 2-2, 3-3 घरं आहेत, ते आजी बोलतात ते बोलतात, ते बरोबरच आहे. त्यांच्या सगळ्यांची कमी करून बाबांनो प्रशासन देऊ शकते. 6 एकर जागा तुमच्या राखीव जागा असताना त्या जागेला तुम्ही घरकुल का देत नाही, ही सर्वसामान्य माणसांना प्रश्न पडू शकते. प्रत्येकांना कळत नाही बाबांनो एवढे जागा रिकामे आहे, घरकुलसाठी राखीव आहे, सगळ्यांना माहिती नाही. पण घरकुल देते एक आशा, प्रत्येक वेळी त्यांनी आशा देतात, पण आता कोणी करून देत नाहीत. आता शिवसेनेतर्फे ते घरकुल मिळवल्याशिवाय शांत बसणार नाही. आणि ह्याला एकनाथ शिंदे साहेब चांगलं प्रतिसाद देतील, आम्हाला लक्ष घालतील त्यांनी स्वतःहून. म्हणजे प्रत्येक शिवसैनिकाला ही आहे, खात्री आहे. तर नक्कीच आपण बघतो की आष्टा शहरातले जवळपास एक 100 ते 150 महिला या ठिकाणी आपल्या स्वतःच्या हक्काच्या घरासाठी या ठिकाणी लढत आहेत. आणि तेवढेच नागरिक, जवळपास 100 ते 200 नागरिक या ठिकाणी लाभार्थी या घराविना वंचित असलेले या सभा मंडपामध्ये या ठिकाणी बसलेले आहेत. आपल्यासोबत आणखी काही नागरिक आहेत. अमोल पडळकर आपल्यासोबत. आपण भाजपच्या माध्यमातून या आंदोलनाला पाठिंबा देत आहे. आज या ठिकाणी आमचे सहकारी मित्र नगरसेवक वीर कुदळे नाना यांनी या घरकुलासाठी आंदोलन उभा केले. ह्याच्या आधीसुद्धा या ठिकाणी आंदोलन आम्ही उभा केलं होतं. त्याबरोबर त्यावेळेलासुद्धा आम्ही वीर कुदळे नाना यांच्यासोबत होतो. आजही यांनी अमरण उपोषण या ठिकाणी सुरू केले. त्यामुळं भारतीय जनता पार्टी आष्टा शहर आणि भारतीय जनता पार्टी वाळवा तालुका ही पूर्णपणे शिवसेना एकनाथ शिंदे गट यांच्यासोबत आहे. याचबरोबर आमचे नेते सांगली जिल्हा भाजपचे अध्यक्ष सम्राटबाबा महाडिक, युवा नेते माननीय सम्राटबाबा राहुलदादा महाडिक यांच्या माध्यमातून आजच दुपारी पालकमंत्री महोदय चंद्रकांतदादा पाटील हे सांगलीमध्ये आहेत. त्यांची आज 4 वाजता आमची बैठक आहे. त्या बैठकीतसुद्धा हा प्रश्न उपस्थित करून आम्ही कलेक्टर साहेबांशी चर्चा करून यात काय निर्णय होतो आहे का ते बघणार आहोत. तर नक्कीच या ठिकाणी या आंदोलनाला भाजपनं देखील पाठिंबा आपल्याला दिलेला बघायला मिळतो आहे. आपले वीर कुदळे यांनी या ठिकाणी आंदोलनाची सुरुवात केलेली आहे. काय नेमका आपला शेवटचा पवित्र असणार आहे? जर का आपल्या मागण्या मान्य करण्यात आल्या नाहीत लवकरात लवकर, तर काय भूमिका आपली असणार आहे? आज दिवसभर प्रशासनाशी आम्ही चर्चा करणार आहे. कारण हा प्रश्न काय सिजनेबल प्रश्न नाही. निवडणुका आल्यात म्हणून आम्ही हे काय आंदोलन करतो असं नाही. गेली 4 वर्षे शिवसेना ही रस्त्यावरची लढाई लढते आणि हा गोरगरिबां लोकांचा प्रश्न आहे. आता डवरी समाजी लोक 50 वर्ष झाली एका ठिकाणी राहतात. साखर कारखान्याची जागा आहे. आज ना एक दिवस त्यांना गाशा गुंडावं लागणार आहे. अनेक लोक आहेत, एका घरात 4-4 कुटुंब राहतात, एकच घरकुल आहे. त्या 3 कुटुंबानं जायचं कुठं? भाड्याच्या घरात राहतात, शेतमजूर करतात, निराधार आहेत, अपंग आहेत. ह्या गोरगरीब लोकांनी जायचं कुठं? ते गोरगरीब लोकांची तारण फक्त शिवसेना आणि शिवसेनाचं आहे. आणि आमचा लढा एकच आहे. आणि केंद्र आणि राज्य सरकारची योजना आहे. ही काय पालिकेची योजना आहे. पैसे, सगळे पैसे केंद्र आणि राज्य सरकार देणार आहे. मग का हे कटकारस्थान प्रशासन करते? का हातबलता होते? कोणाचा विरोध आहे? कुठल्याही राजकीय पक्षाच्या घरकुलाला विरोधच नाही मुळात. तुम्ही जमिनीचे खालचे कार्यकर्ते आहात सगळे, म्हणजे तुम्ही सगळे या ठिकाणी झटताय लोकांसाठी, पण तुमच्या मागण्या किंवा तुमच्या अडचणी वरच्या लेवलला जाणून घेतल्या जात नाहीत. शेवटी हे प्रशासन आहे, लक्षात घ्या. किती जर झालं, प्रशासनाला वटणीवाला आणायला उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे समर्थ आहेत. मी वारंवार विनंती करतो आहे, एकनाथराव शिंदे साहेबांनीच यातमध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि त्यांना तात्काळ माननीय जिल्हाधिकारी साहेबांना सूचना केल्या पाहिजेत, आदेश दिले पाहिजेत. हा तात्काळ प्रश्न निकालीत काढा. कारण जागा नसती तर आम्ही समजू शकलो असतो. जागा नाही. आणि अख्ख्या आष्टा शहरामध्ये एकमेव 6 एकर 6 गुंठ्याचा भूखंड आता शिल्लक आहे. बाकीच्या सगळ्या नगरपालिकेच्या भूखंडावर बांधकाम झाले आहेत, सगळे हडप करून झालेले आहेत. आता जागा शिल्लक नाही. आणि ही जर जागा परत समजा राज्य सरकारनं किंवा कलेक्टर साहेबांनी मागं घेतली तर माझ्या घरकुलाला बांधकामासाठी घरकुल जे बेघर आहेत त्यांनी जायचं कुठं? त्यांची घरं आपण बांधून देणार कुठं? हा जीवन मरणाचा प्रश्न आहे, लक्षात घ्या. शासन 2 रुपये किलोनं गहू देतं, 2 रुपये किलोनं तांदूळ देतं, पण निवारा कुठं आहे? राहणार कुठं? निवारा द्या. तुमचा मूलभूत अधिकार आहे. अन्न वस्त्र निवारा हा मूलभूत अधिकार आहे आणि तो निवारा आज दिलाच पाहिजे. घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. आज जर न्याय निर्णय दिला तर उद्या शिवसेनेतर्फे कोणत्याही परिस्थितीमध्ये आज जर न्याय निर्णय दिला
उद्या आम्ही अष्टापंची आम्ही घोषणा करतो आहे. कारण नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही. काय हे कर्मदरिद्री कपाळकरंडी दळभद्री लोक आहेत ना प्रशासनात बसलेले, त्यांना जर वटणीवाना असेल तर हा लढा आक्रमकच करावा लागणार आहे. उद्या आपण अष्टापंची घोषणा करतो. तर नक्कीच या ठिकाणी आपण बघितलं की शिवसेनेच्या माध्यमातून आजपासून आमरण उपोषणाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि गेल्या 4 ते 5 वर्षापासून या ठिकाणी हे सगळे महिला आहेत किंवा जे लाभार्थी आहेत घरासाठी, त्यांना घर नाही आहे. नगरपालिका असेल किंवा प्रशासनाला वारंवार त्या ठिकाणी विनंत्या अर्ज करून देखील प्रशासनानं यांच्याकडे दुर्लक्षित या ठिकाणी केलेलं आहे आणि वीर कुदळे यांनी थेट प्रशासनालाच इशारा दिलेला आपल्याला बघायला मिळतो की जर का कोणत्याही परिस्थितीत आम्हाला निर्णय नाही दिला तर उद्या या ठिकाणी आष्टा बंद ठेवू आणि यापुढचं जे आंदोलन आहे ते अतिशय तीव्रपणे आंदोलन या ठिकाणी सुरूच राहील असा थेट इशारा वीर कुदळे यांनी या ठिकाणी दिलेला आपल्याला बघायला मिळतोय. विशाल लोंढे, AV9 मराठी, आष्टा. अत्याधुनिक आणि सर्व सोयी सुविधांयुक्त रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणारं आपलं हॉस्पिटल लक्ष्मी नारायण हॉस्पिटल. संपर्क 023 42 22 57 75.